महाराष्ट्रातनं कोणी गेलं नाही, पण याचा अर्थ इतर राज्यांमध्ये उद्योजकच येणार नाहीत का? आज पूर्वी असं होतं की सुरुवातीला महाराष्ट्र एक नंबर होता, इतर फारशी कोणाची कॉम्पिटिशन नव्हती. तमिळनाडू आला, मग कर्नाटक आला, मग गुजरात वेगानं पुढे आला, मग दिल्लीच्या जवळपासचा सगळा एरिया पुढे आला. आज 10 राज्य अशी आहेत, 10 की जी कॉम्पीट करतायत. त्यामुळे आज देशाची जीडीपी ग्रोथ इतकी वेगानं होते. आपला हिस्सा तर 14% आहे ना त्याच्यामध्ये. याचा अर्थ इतर राज्य देखील त्याच्यामध्ये काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करतायत, म्हणून जीडीपी ग्रोथ इतक्या मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्याही राज्यांमध्ये काही ना काही प्रमाणात चांगली इन्व्हेस्टमेंट्स आल्या, पण आपल्याकडनं कोणी तिकडे चाललंय हे मात्र खरं नाही आहे. हे मला असं वाटतं की थोडं, आणि अनेक वेळा काय होतं की 3-4 राज्यांमध्ये ते चर्चा करून जातात आणि मग कुठल्या तरी एका राज्यामध्ये ते जातात. याचा अर्थ इतर 3 राज्यातनं ते त्या राज्यात गेले असं नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राचं मॅग्नेट असं आहे की महाराष्ट्रातनं कोणी बाहेर जात